केदारेश्वर पाली मधला हा महोत्सव तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही काहीच पाहिलं नाही. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आमचं भर रात्री अचानक प्लॅन ठरला आणि आम्ही निघालो थेट गणपती बाप्पाला भेटायला, कारण आज आपल्या गणपती बाप्पाचा बर्थडे आहे. तिकडे पोहोचल्यानंतर मी एवढी गर्दी पाहून चकित झाले. गणपती बाप्पाचं प्रवेशद्वारच एवढं सुंदर सजवलेलं की अजून मनाला उत्सुकता लागली, बाप्पाचं दर्शन कधी भेटेल. आणि मनाला एक भीती सुद्धा होती, बाप्पाचं दर्शन एवढ्या गर्दीमधनं आपल्याला भेटेल की नाही. चला आपण पुढे बघूया. आणि इथे आल्यावरती मला समजलं, दरवर्षी इकडे माघ महिन्यात आपल्या बाप्पाची पालखी मिरवणूक निघते आणि आपल्या बाप्पांचं स्वागत होतो, ते म्हणजे ढोल ताशांच्या गजरात. जशी जशी मी पुढे चालली तसं तसं मला काहीतरी वेगळं बघायला भेटलं आणि मी ही रांगोळी पाहिली. बघा ना, किती सुंदर काढली आहे. गणपती बाप्पाचं दर्शन झालं. बाप्पांची एवढी छान प्रतिमा पाहून मनाला खूप आनंद झाला. तुम्हाला माहितीच असेल, हा पालीचा गणपती 8 अष्टविनायक मधला एक आहे. तुम्हाला हा मंदिर कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि एकदा मंदिराला भेट द्यायला विसरू नका.